ना की आपण आपला मतदारसंघ वाटेगावच्या शेजारी आहेत आणि आपण वेळ काढून इथे आलात. आपण 2 मिनिटं बोला. आपल्या सर्वांचे नेते आणि ज्यांच्या परिस्पर्शाने निश्चितपणे अवघडातला अवघड प्रश्न सुद्धा दिलेला सुटतो हे आदरणीय गिरीश भाऊजी महाजन साहेब, की ज्यांचं आमचे सहकारी मच्छीमारीची सगळ्यांनी सांगितले की संकटमोचक कसा असावा तर तो संकटमोचक गिरीश भाऊंसारखा असावा. आणि तुम्ही संकटात तर निश्चितपणे नाही, कारण ते निवारण्याचा निर्णय हा केंद्राचे पंतप्रधान आपले मोदी साहेबांनी घेतलेला आहे. आणि आपले दुष्टे नेते आदरणीय देवेंद्रजी हे निश्चितपणे हे जे तुमचं उपवर्गीकरणाच्या संदर्भातला निर्णय आहे तो लवकरात लवकर कसा कार्यान्वित होईल या संदर्भातला प्रयत्न करणार आहेत. माझे बंधू सहकारी अमितजी बोरके, शामभाऊ शिंदे, आदरणीय कांबळे साहेब, साठे साहेब, भिसे साहेब आणि भागातले आमचे असणारे उत्तमरावजी चांदणे असतील, पल्लाळ साहेब असतील, सगळीच मंडळी या सगळ्यांचाच मी तर अजून अशा पद्धतीचा उल्लेख करतो. मला आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की मधल्या एक 5-10 दिवसापूर्वी वाटेगाव मध्ये आपल्या असणाऱ्या मोहनरावजी कांबळे साहेब आहेत तिथं, सौरव साठे, मोहनरावजी साठे, जगन्नाथरावजी साठे या सगळ्या मंडळींनी अण्णाभाऊ साठेंचं एक स्मारक आपल्या सरकारनं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी घोषणा केलेली आहे की अण्णाभाऊंचं एक अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक वाटेगाव मध्ये आपण जे उभा करणार आहात त्यासाठी तुम्ही लढा उभा केला होता. उपोषणाला बसले होते कांबळे साहेब. त्यावेळेस कलेक्टर महोदयांनी त्यांना सांगितले की तुम्ही जागा बघून द्या, जागेचं जे मूल्य लागेल ते मूल्य देण्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार